होती. हो, पहिल्यांदा ऑपरेशनचीच तयारी चालू होती. पण त्यांच्या एका भावाने सांगितलं, तुमचं नाव दिलं. बर. मग मी इथं आलो. इथे येऊन किती समाधान आहे असं मी हो, विचारेल. जवळजवळ 60-70% समाधान आहे. नमस्ते मित्रांनो, मी डॉक्टर संदीप आसे स्वागत करतो आपले मर्मेदा कायरोप्रॅक्टिक आपल्या चॅनलवर. आज आपल्याकडे सुरेंद्र मराठे दादा आहेत. नमस्ते. दादांची ओळख म्हणजे दादा एक संस्थापक आहेत. त्यांनी अनेक शाळा, स्कूल, कॉलेजेस काढलेले आहेत आणि पिंपळनेर साक्रीमध्ये ते स्थित आहेत. ओके, कॉलेजेस वगैरे. तर दादा, तुमची एवढी धावपळ असायची, खूप प्रवास, खूप धावपळ आणि सगळं तुम्ही बघायचे. मला तुमचे सहकारी सांगतात का तुम्ही खूप कंटिन्यू चालतच राहायचे, म्हणजे कधी रेस्ट घेतलाच नाही, आराम केलाच नाही, कधीच नाही ना. तर मग त्याच्यामुळे गुडघे आवाज द्यायला लागले, काम करायला लागले. तर जनरली तुम्ही इथे आलात त्यापूर्वी जी गुडघ्यांची स्थिती होती तुमची, तुम्हाला टिक्या म्हणजे टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरी सांगितली होती. तर आता गुडघ्यांमध्ये किती ताकद आल्यासारखं वाटतंय? जनरली इथे येऊन किती समाधान आहे असं मी विचारेल. जवळजवळ 60-70% समाधान आहे. कारण की कसं असतं, आता एज रनिंग काय आपलं? माझं 73 आहे. 73. जसं माणूस वय वाढत जातं तसे बॉडीमध्ये चेंजेस होतात. आपण धावपळ करतच राहतो, परंतु एक ठिकाणी कुठेतरी थांबावंच लागतं. कारण की जसं तुम्ही धावपळ करतात, म्हणजे हिरोपान पिवळं होतं त्याप्रमाणे शरीर पण थोडं काम करत राहतं आणि हळूहळू त्याची झीज व्हायला लागते. दादांची आपण नी नेक्टर ही ट्रीटमेंट केली इथे. त्याच्यामध्ये शक्यतो आपण PRP फॉर नी जॉईंट आणि त्याच्यामध्ये अनेक आयुर्वेदिक केरळची औषधं वापरून आपण गुडघ्यांची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न केला. तसंच गुडघ्यांची अलाइनमेंट आपण केली, कायरोप्रॅक्टिकमध्ये अलाइनमेंट केली, मर्म चिकित्सा केली. एकंदरीत तुम्हाला हे चांगलं वाटलं ट्रीटमेंट? हो, एकदम चांगलं वाटलं. 7 दिवस पासनं मला चांगला रिलीफ पण मिळाला. ओके. माझ्या थोडंसं याच्यामध्ये पण बॉडीमध्ये पण थोडंसं चेंजेस झालं, हलकेपणा आलेला आहे. आणि एकदम जरा जी सुस्ती होती ती आता कमी झाली. थोडं ऍक्टिव्हनेस आला आणि गुडघ्यांमध्ये थोडी ताकद जाणवते आता. थोडी जाणवते, पहिल्यापेक्षा जाणवते. ओके. लगेच म्हणजे तुम्ही इथून जाऊन ऑपरेशनचीच तयारी चालू होती? हो, पहिल्यांदा ऑपरेशनचीच तयारी चालू होती. पण त्यांच्या एका भावाने सांगितलं, तुमचं नाव दिलं. मग मी इथं आलो. बर. मग आता तुमच्या ज्या शाळा, स्कूल, कॉलेजेस आहे तिकडे जाणं होतं का आता सध्या? हो, मग दररोज जातो ना. दररोज जातात? हो, रोज जातो. बापरे. रोज जातो. माझं फिरणं तसं चालूच राहतं. अरे वा. तरी माझी थोडी रिक्वेस्ट असेल, म्हणजे खूप पायी चालायचं नाही एवढं, कारण की त्याच्यातलं कार्टिलेज काही गोष्टी आपल्याला रिव्हर्स करता नाही येत. ते एकदा गमवल्या का जातातच. आपण जर चाललो का ते गुडघे कमी बोन्स घासले जाणार, त्या घर्षणातून आणखी स्वेलिंग येणार, त्रास होणार. त्याच्यामुळे एक लिमिटेशन मध्ये चालायचं. वाटलंच एक सपोर्ट सिस्टीम, नी कॅप किंवा नी ब्रास वगैरे असतात ते वापरल्या तरी चालतील तुम्ही. त्यांनी तुम्हाला थोडा सपोर्ट भेटेल. पण एकंदरीत ॲलोपॅथी ट्रीटमेंट आणि ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट याच्यात काही वेगळेपणा वाटतं? खूपच वेगळेपणा आहे. याच्यात एकदम समाधान लागलो. केमिकल औषधं खाण्यापेक्षा हो, एकदम चांगलं आहे. नक्कीच चांगलं. एकदम नक्कीच चांगलं आहे. ओके. तर तुमच्या गावाकडचे पण खूप पिंपळनेरचे खूप लोक येतात? हो, येतात. तुमचा रिझल्ट बघून आहे ना. ही रेंज पण सुधारली आपली. पहिलं थोडंसं इथपर्यंतच जायचं, आता इकडे वरती वाढलंय थोडंसं. आणि हे जे सराउंडिंग मसल्स तुमचे खूप लूज झाले. झोप आहे का कुशीवर?
गुड. आता धरताना लोक मध्ये तुम्हाला धरून बसवायचे वगैरे असं गरज नाही वाटत? नाही काही नाही, आता नाही गरज लागत. चला.